चाललो आहोत मोर्चासाठी अक्षताताई आणि यशस्वीताईला न्याय देण्यासाठी। तर आपल्या आगरी कोली समाजाच्या अक्षताताईला न्याय देण्यासाठी त्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या न्यायासाठी आपण सर्वांनी कोपरखाने येथे मोर्चाला झालंच पाहिजे। गाव धुळे बेकार में कोई महिला महिला भगिनींना सूचना करतोय, कृपया ऑटो रिक्षाच्या समोर थोडी मोकळी जागा करा। ऐसा नहीं पण मला न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या। बांधवांनो, आपल्या हृदयामध्ये कधीच वाव नव्हता। आपण आपल्याला लेकीला पूजणारी लोक, लेकीला मान देणारी लोक, सुनांचे लाड करणारे लोक, बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक, असं असताना जर का आपल्या समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीचा मानसिक छळ शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे। आणि ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेचली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये। ही आपली वेदना, ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत। इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे
या तुमच्या आमच्या वेदनांना संवेदनांना समजण्याचं शासन प्रशासन काम करत आहे, ही त्याची प्रचिती आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे. विशेष ऋण इथे नक्कीच व्यक्त करावे लागतील, कारण की जेव्हा विशेष सरकारी वकील नेमण्याची गोष्ट पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, त्यावेळी आपले जे सन्माननीय आमदार आहेत गणेश नाईक साहेब यांनी स्वतःहून पत्र पाठवून स्वतःहून बोलून या संदर्भातला पाठपुरावा केला. त्याच जोडीला जे श्री विजय नाहटाजी आहेत, हे विशेष या प्रकरणावरती लक्ष ठेवून होते, संपर्कात होते, चर्चेत होते. त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयाची पाठपुरावा केला. इतर आपले सगळ्याच पक्षाचे नेते मध्ये राजू दादा असतील, त्याचबरोबर ज्या रुपालीताई चाकणकर आल्या होत्या, त्याचबरोबर विचारे साहेब असतील किंवा इतर अगदी अंबादास आता पुढच्या टप्प्यामध्ये माझी विनंती असणार आहे की श्रद्धांजली पर 2 बोल. ठीक आहे, चला जसे होतं तसे राहत नाही. चला, लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक, असं असताना जर का आपल्या समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीचा मानसिक छळ शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे. आणि ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेचली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये. ही आपली वेदना, ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत. इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे, मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे, कुठेतरी आपल्या मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे. आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर, ते असतं देवाचं दार. त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते. श्रद्धांजली देऊन आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. श्रद्धांजली कार्यक्रमाची सगळ्यांनी सेटल झालं असेल. एक साथ सावधान. हरि ओम. जस्टिस फॉर न्याय द्या, न्याय द्या, न्याय. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. न्याय द्या, न्याय द्या. न्यायासाठी, अक्षताच्या न्यायासाठी. सगळ्यांना विनंती आहे की आपला कार्यक्रमाची आता सांगता होत आहे. सांगता होताना कृपया कोणीही धक्काबुक्की होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे. बसेस
मुख्य मीडियानी लक्ष दिलं त्याबद्दल विचार नाही केलं